सर्वप्रथम आपणास आषाढ शुक्ल एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ शुक्ल एकादशी व्रत शास्त्रोक्त पद्धतीने कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. आषाढ शुक्ल एकादशीचे दिवशी सकल उपचारांनी युक्त अशा मंचकावर शंखचक्रादी आयुधांनी युक्त लक्ष्मी चरण सुरीत बसली आहे अशी विष्णूची प्रतिमा करून तिची नानाविध उपचारांनी पूजा करावी. सूक्ते त्वयि जगन्नाथे जगत्सूक्तं भवेदिदं विबुद्धे त्वयि बुद्धेत तत्सर्वं सचराचरम् याप्रमाणे प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी पुन्हा पूजा करून त्या दिवशी गीत नृत्य वाद्य इत्यादिकांनी सेवा करावी. याप्रमाणे 3 दिवसांचे व्रत आहे. याविषयी स्मार्त वैष्णव यांनी आपल्या एकादशीचे दिवशी शयनी व्रताला प्रारंभ करावा. रात्री शयनोत्सव करावा. दिवसा प्रबोध उत्सव करावा. द्वादशीला पारणे चे दिवशी शयनोत्सव व प्रबोध उत्सव करावे. याविषयी जसा देशाचार असेल त्याप्रमाणे व्यवस्था जाणावी. हे व्रत मलमासामध्ये करू नये. आषाढ शुद्ध द्वादशीला अनुराधा योग नसेल तेव्हा पारणा करावा. त्याप्रमाणे अनुराधा नक्षत्राचा पहिला चरण मात्र वर्ज समजावा. जेव्हा द्वादशी अल्प असून वर्ज नक्षत्राचा भाग द्वादशीचा अतिक्रम करून असेल तेव्हा निषेधाचा त्याग करून द्वादशीचे दिवशीच पारणा करावी असे कौस्तुभामध्ये सांगितले आहे. संगकालाचा भाग टाकून प्रातःकाली अथवा मध्यान्हकाली भोजन करावे हे असे पुरुषार्थ चिंतामणी मध्ये सांगितले आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे 1 अहोरात्र वर्ष असते. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. याचे कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवांचे 1 अहोरात्र असते. देव दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्याचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून असुरी शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पूजेबरोबर श्री विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. या एकादशीस भगवान श्रीहरी क्षीरसमुद्राच्या उदकामध्ये शेष नागावर निद्रा करतात व कार्तिक शुक्ल एकादशीस जागृत होतात. यासह या तिथीस हरीचे पूजन केले असता ब्रह्महत्यादी पापे तत्काळ जातात. ज्याने निद्राकाली व प्रबोधकाली हरीची पूजा केली त्या महात्म्याचे हिंसात्मक यज्ञांनी काय करावयाचे आहे, यज्ञापेक्षाही हे अधिक होय. या एकादशीस व द्वादशीस निद्रा महोत्सव सांगितला आहे. एकादशी व्रत विधान. दशमीचे दिवशी एकादशीचा योग असेल तर दशमी
मध्येच भोजन करावे. एकादशीचे ठाई भोजन करू नये. काम्य एकादशी व्रत अंगत्वाने पूर्व दिवशी एकभुक्त राहावे. 8 वर्षांहून अधिक वयाचा आणि 80 वर्षांहून कमी वयाच्या मनुष्याने शुक्ल व कृष्ण एकादशीचे ठाई उपोषण करावे. ब्रह्मचारी, सौभाग्यवती स्त्री व गृहस्थाश्रमी यांनी शुक्ल एकादशीस नित्य करावी. पती जिवंत असताना जी स्त्री उपोषण करून व्रताचार करते ती भरत्याचे आयुष्य हरण करून नरकात जाते असे वचन नवऱ्याच्या आज्ञे विरहित व्रतविषयक होय. उपवासाविषयी सामर्थ्य नसेल तर एक भक्त नक्त अयाचित उपवास आणि दान यातून कोणतेही एक व्रत करावे, परंतु एकादशी व्रताचा त्याग करू नये. एकादशी व्रत हे दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवसांचे मिळून असते. दशमी, एकादशी, द्वादशी या 3 दिवशी सुगंधी द्रव्य तांबूल, पुष्पे, स्त्री संग वर्ज करावी. कांस्यपात्र, मांस, मसुरा, पुनर्भोजन, अतिउदकपान हे दशमीचे ठाई वैष्णवाने वर्ज करावी. क्षार, लवण वर्जित हविष्यान्न भोजी भूमी व स्त्री संग विरहित राहावे. व्रतघ्न कृत्ये वारंवार उदकपान करणे, दिवानिद्रा म्हणजे दिवसा झोप घेणे, अष्टांग मैथुन याही करून उपोषणाचा नाश होतो. शरीरास अभ्यंग, मस्तकास अभ्यंग, तांबूल, गंध आणि अन्य ठिकाणी निषिद्ध कर्म सांगितली आहेत ती व्रतस्थाने सर्व वर्ज करावी. पापे अन्न आश्रित आहेत ती अन्नदाता भोक्ता या उभयतास प्राप्त होतात आणि त्यांचे पितर नरकात निरंतर वास करतात. सर्व भूतांपासून भय, व्याधी, प्रमाद, गुरुची आज्ञा यातून व्रतनाशक एखादी गोष्ट एक वार झाली असता व्रत नष्ट होत नाही. उदक, मुळे, फळे, दूध, हवी, ब्राह्मण कामना, गुरुवचन, औषध ही व्रतघ्न होत नाहीत. एकादशी व्रताचा संकल्प. उदकपूर्ण ताम्रपात्र हातात घेऊन उत्तराभिमुख होत असता उपवासाचा संकल्प करून उपवास ग्रहण करावा अथवा हातात उदक धारण करावे. एकादशां निराहारः स्थित्वाहं परेहने भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत. शिवादी गायत्री मंत्राने या अथवा नाममंत्राने संकल्प करावा. याप्रमाणे संकल्प मंत्र म्हणून विष्णूला पुष्पांजली समर्पण करावी. नंतर ते पात्रस्थ उदक अष्टाक्षर मंत्राने 3 वेळ अभिमंत्रित करून प्राशन करावे. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाली भगवंतास व्रत समर्पण करण्याचा मंत्र. अज्ञानतिमिरांधस्य व्रतेनानेन केशवा प्रसीद सुमुखो नाथ ज्ञानदृष्टीप्रदो भव. यथाशक्ती ब्राह्मणास भोजन घालून नंतर दक्षिणा द्यावी. एकादशीचे दिवशी उपवास करून द्वादशीचे दिवशी जो मनुष्य विष्णू नैवेद्य तुलसी मिश्रित भक्षण करील त्याच्या कोटी हत्यांचा नाश होईल असे स्कंद पुराण सांगते. दिवानिद्रा, परान्न भोजन, पुनर्भोजन, मैथुन, मध, कांस्यपात्र भोजन, अमिष, तैल हे 8 प्रकार द्वादशीचे दिवशी वर्ज करावे. पुनर्भोजन, स्वाध्याय, भारवाहने, आयास, मैथुन व 5वी दिवानिद्रा ही उपवास फलाचा नाश करीतात. परान्न भोजन, कांस्यपात्र भोजन, तांबूल, लोभ, व्यर्थ भाषण ही वर्ज करावी. असंभाष्य. चांडाळ स्त्रीशी संभाषण केले असता तुलसी पत्र व
आवळा पारणा भोजनात भक्षण केल्याने शुद्ध होतो. रजस्वला स्त्री, चांडाळ, महापातकी, सूतिका, पतित, उच्छिष्ट, रजक यांचा शब्द व्रतामध्ये श्रुत होईल तर गायत्री मंत्र 1008 जप करावा. हे व्रत सूतकातही करावे, कारण जनना शौच व मृता शौच मध्ये द्वादशी व्रत एकादशी व्रत टाकू नये. सूतकांती मनुष्याने स्नान करून जनार्दनाची पूजा करून यथाविधी दान करावे, म्हणजे व्रताचे फळ मिळते. स्त्री रजस्वला असतानाही तिने एकादशीचे दिवशी भोजन करू नये. सर्व नियम काम्य या व्रताचे ठायी अवश्य पाळावे. नित्य व्रताचे ठायी संभव असता पाळावे. शक्तिमान पुरुषाने तर विशेष करून नियम पाळावे. विशेष नियम पाळण्याविषयी जर अशक्त असेल तर त्याने अहोरात्र भोजन वर्ज करावे, असे जाणून एकादशी व्रत अवश्य करावे. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः.